ही अजून एक दावण आहे. ही जुनी पिढी आहे बरं का ही सांभाळणारी. ही जुनी पिढी, ती काय पिढी बसली आहे तिथे. बसली गावात जुनी पिढी तुम्हाला मागे दिसत्या हा. तात्या या, आणि नवी पिढी ज्वाला कासर बांधून कासर हातात घेतली बघा. ही एकदम तुम्हाला एकदम ती नवीन स्टोरी पिढी. आठवली का मी सांगितलेली माझ्या शॉर्ट फिल्मची? हो हो हो. ती स्टोरी दिसते का? ही बघा हा ही हा जुनी तो झेंडा घेऊन चालणारी. ती झेंडा हातात धरलाय बघा कासरात येणं नातवानं. आणि ते आता घेऊन चाललाय. आणि आजोबा आले, जुनी पिढी आली बघ. आणि बैल बी जुन्या पिढीतली, ही बैल परत बघायला मिळणार नाही. नाही नाही नाही. ह्या माणसानं आहे ना हा आयुष्यात बैल सोडून काही दुसरा उद्योग केला नाही. बैल एके बैल 10 बैल. हा. माझ्या 30 वर्षाच्या आयुष्यात ती कधी गावाला गेलेलं मी बघितलेलं नाही. असं नाही. त्यांचा एक मुलगा गुजरातला आहे. हा एक मुलगा आता ती पेट्रोल एजन्सी त्यांचं ती मॅनेजर आता आपण हा. गेलतो ना हा. ती, आणि एका पोराचा ट्रॅक्टर आहे. पण बैल सोडून दुसरं काही चालत नाही. जवळ आहे की. ह्यो बैल आहे ना हा 15 वर्षाचा बडाव आहे. ह्या बैलाचं वय 20 वर्ष प्लस आहे. उठवा की 20 वर्ष प्लस वय आहे या बैलाचं. कोडात वर शिंग जाते. बघा की आता उठल्यावर नाही. लय मोठा बैल आहे हाईटला. कामानं कट्टाळ येते. हा शंकर, शंकर आहे. शंकर नाव आहे त्याचं. लय जीव आहे त्यांचा त्या बैला. लय आकडून बांधलाय हो. वर शिंग का असत. गाव फिरले नको. शिंग वर थटते त्या. होय होय शिकत टाकते. जिद्द मोठी आहे बरं का. असली बैल सांभाळायचं म्हणजे हा? मग बघ माईक वर पुकारतो ना आपण, हा. वय झालंय पण रग कमी नाही. हा त्यातला ही प्रकार. नातवंड आल्यात पण अजून हा. बैलाशिवाय जमत नाही. बैल कसली तरी बैल पण पाळलेली नाही ती. नाही हा? बैल याचा कसा हो हो बैल पहिल्यापासून बैल वाढल्यापासून बैल. मोठी. होय आमचा जन्म नव्हता तेव्हा आमचा वडील कोणा सांगलीला गोळ नेला, पण आमचा जन्म नव्हता. आमचे बैलाने? वडील सांगितलं बैलगाडी. बैल म्हणजे सांगलीतनं 42 किलोमीटर आहे हा. मग हिथनं गोळ नेलाय सांगलीला इकायला. बैलगाडीनं. बैलगाडी पहिल्या काळात म्हणजे आमचा जन्म नव्हता. किती लांब येते हो सांगली? 42 किलोमीटर इथनं. होय 42-43 आहे. तिथे गाड्या आपल्या बऱ्याच घेतल्या गाड्या होत्या बैलगाड्या. आता गावात बडाव बैल किती आहे अवताची? तरी 5-6 आहेत. 5-6 आहे ते. आहेत. आणि खाली वाढ 3-4 जोड्या. 2 जोड्या आहेत. तुमच्या वयाचा आहे का कोण? आहेत. आहे काम का? करायला नाही कोण, नाही नाही वयाची माणसं आहेत. हा हा. ह्यांच्या काम वयाचं चालू कामात कोण नाही. आता कोणी जसली तर कोणी मागणं दिवसभर पळायला हे अजून दिवसभर बैल अवकाश हाणतोय. हा. मी पेर आहे. दिवसभर आवतचा हानता. होय. आणि आवत आता बाहेर असतील आवत सगळी होय, आवत होय. उचलती ते अजून ह्या वयात. वय तरी 75 आहे ही त्यांचं. बैल कुठं आणलाय? तो बैल वडगावच नांदला तेव्हा आडील होता 22 किलोच होता. हा. किती वर्ष झाली? तरी आणून बघा तरी 10-15 वर्ष तरी झाली. 15 झाली. वर्षाचं. ह्या बैलाला 7 ते 8 बैल झाली होय वेगळी. होय बैल बदली करून चालेल बैल जायत नाही ह्या सगळं कुठला बैल. नाही हा? वय झालंय आता त्याचं. म्हणजे ह्याच्या जोडीचा बैल भेटला नाही तुम्हाला? नाही भेटणार नाही. नाही त्याच्या बरोबरीला जाणारा बैल दिवसभर त्याला थंड म्हणायचं काम नाही. नाही. मुरगाळला की दागडा वाटत. म्हणजे दिवसभर जरी झोपला सुट्टी नाही एखाद 8 वाजते. हसूड लावायचाच नाही ह्याला. नाही लावायचं थंड म्हणायचं नाही. चल सुद्धा म्हणायचं नाही. म्हणायचं. एकदा आहे ना गाडगे साहेब, हा. शेव बैल म्हणायचं नाही. हा आणि आपला बैल हा. एकदा तेच तात्यासनी विचारा एक जागी झोपली. होय होय ही दोन्ही इधरी मी गाडी हाणाय होतो. मी अक्षरशः रडकोंडीला आलो होतो. होय होय बैल जप उडून गाडीत गेलो. नाही थांबत नाही. थांबत नाही हा? नाही नाही. गाडीत बसायच्या आधीच ते, चालू चालणार हा? मालक बसायच्या आधीच निघले. मकायचं म्हणजे संदर्भ उभं राहायला लागतं झोपलं की हा. ती मार्काला वर चढला पाहिजे नाही तर ती बैल बघा लागली वाटत. ह्या वयात बी होय होय आता रोग बैल चढतो. असा होय होय लय मोठा बैल हा. कट सांभाळला बी होत असा. कट अहो रात्र दिवस त्याला सुट्टी नाही. काम बी करायचं आणि खायचं बी तिने. वय झालंय बरं का बैलाचं गाडी. वय झालं पण तो जिद्दी बैल आहे हो. जिद्दी मालकागतच जिद्दी आहे. महत्वाचं काय माहित आहे का? हा. तो पायानं खट आहे. होय जिथल्या तिथं आहे. नाक्या लय खट आहे तिच्या. पत्री नाही जी- आहे ना हो मग? पत्री नाही कधी. काय पत्र पत्री नाही का
नक्या गारगुटी नक्या येते त्याच्या. गारगुटी नक्की कठीण असते ना हो. हो कठीण नक्की. हे मला एक आमचं पत्रीवाले आहे हा. ती पण म्हणते गारगोटी माणसं गारगोटी नक्की घेत नाहीत मग ती मऊ असते. हा पण नाही, गारगोटी नक्की उलट कठीण असते जास्त. ही शेवटची पिढी, ही अशा बैलांचा नाद करून बैलानं शेती करणारी शेवटची पिढी. आणि बैलाशी एकनिष्ठ राहणारी ही शेवटची पिढी. आणि बैल सुद्धा तेवढाच प्रामाणिकपणे मालकासाठी काम करणारी पण बैलांची पण शेवटची पिढी 100%. 100%. आहे की नाही. आता एक नंबर बैला मी भेटाळी हा पोरग्याला सांगतो बैल सोडून मला रेटत नाही. हा नाही गडी पोरग्याला गावाला सांगते चालू कर. पोरग्या सांगते तुझं काम नव, थोडक्यात समजून घ्या तू. बरोबर. मी भेंडाळू बैल एक म्हणजे काय तुझं काम नव. काय. आता तू बघा की ही बैल आणि ही नवीन पिढीतली बैल बराच फरक आहे. त्यांच्या पापण्या हालना ते. पण आहे का नाही काय म्हणा, ही नवीन पिढीला नाद आहे, कासरं सुटणं त्यांच्या हातात ना बाय. मग काय सांगते तुम्हाला, आता मी म्हणलं ना हा. आपली चर्चा झाली त्या शॉर्ट फिल्मची. हा झेंडा घेऊन म्हणजे म्हाताऱ्या माणसाच्या हातात बारक्या पोराने घेतला. हा. बरं ती आहे ना शॉर्ट फिल्म प्रेक्षकांना बी सांगा. मला सांगितली की नाही तशी सांगा. ती शॉर्ट फिल्म पप्पू शेटने बनवली स्वतः आणि ती प्रेक्षकांना कळाली नाही, ते प्रेक्षकांना समजून सांगा तुम्ही. काय विषय असतो माहितीये का, हा फेस्टिवल साठी मी एक डिरेक्ट केली होती शॉर्ट फिल्म. मी म्हणजे निर्माता पण मीच होतो, डिरेक्शन पण मीच केलं होतं. हा. त्यात विषय कसा असतो की एक म्हातार माणूस वय झालेलं एक भगवा झेंडा हातातनं घेऊन पळत असते. मग गावोगावं असं गल्ल्या गल्ल्या पास करत करत कंटिन्यू पळतच असते म्हातारा माणूस. आणि त्या म्हाताऱ्याकडे सगळी बघत असतात पण सगळी दुर्लक्ष करत असतात हा. आणि म्हाताऱ्यालाच येड्यात काढतात. काय म्हातारा झालंय वय झालंय तरी पण उगाच आपलं झेंडा घेऊन पळतंय, सगळी त्या म्हाताऱ्यालाच येड्यात काढत असतात आणि इग्नोर करतात. आणि असंच म्हातारे पळत जात असताना एका गावात जातं आणि तिथं बारकी पोरं खेळत असते. म्हणजे जशी ही खेळतात तशी. हा, आता ही तात्या आहेत असं समजा हा. त्या म्हाताऱ्या जागेवर झेंडा म्हणजे हो बैलच आहे असं समजा तुम्ही आता. आणि ती पिढी आहे. मग ती बारकी पोरं खेळताना आहे ना ती त्या म्हाताऱ्या माणसाकडे म्हणजे तात्यांच्याकडे हा. थोडक्यात बघतात. आता तात्यांच्या म्हणजे झेंड्याच्या जागेवर फक्त आता इथं बैल आहे, हा. नाही कंडिशन सेमच आहे. हा. तर त्यातलं एक पोरग काय करतं की त्या आजोबांच्याकडे बघतं आणि त्यांच्या आडवं जातं, तिसने थांबवतं आणि तो झेंडा त्याच्या हातात घेतं आणि तो झेंडा घेऊन परत पळायला चालू करतं आणि आजोबा तिथं थांबतात आणि त्या पोराकडं एक आनंदी समाधानी चेहऱ्यानं बघतात. हिथं त्या शॉर्ट फिल्मचा एंड केला होता. आणि म्हणजे तो झेंडा घेऊन जाणार पोरग म्हणजे ते आता कासरा हातात आता धरलेलं पोरग. धरलाय ती नातूच आहे यांचा, पोरग्याचा पोरगा आहे. त्यानं जो झेंडा धरलाय त्यानं हातात जो धरलाय का हा. तो झेंडाच आहे त्या कन्सेप्ट मधला. आणि आजोबांनी जो झेंडा घेऊन आलेत तो परत झेंडा आहे. तो ह्यो झेंडा आहे. आता आजोबांनी काय सांगितलं, सांगलीला गुळाच्या गाड्या घेऊन वडील जायत होतं, हा तो झेंडा वडिलांचा आजोबांनी शेवटपर्यंत ठेवला. हा आणि तो म्हणजे ह्यांच्या वडिलांच्या आजोबांचा जो झेंडा होता हा तो ह्यांनी हितपर्यंत आणला आणला. आणि हिथून पुढं तो झेंडा त्या गाडी पोरांनी बसत हातात नाही ना. घेतलाय. ती शेवटपर्यंत ती चालवल. माझ्या कन्सेप्ट मध्ये तो झेंडा म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, स्वातंत्र्य असा त्या स्वराज्य असा त्याचा अर्थ होता. आणि त्याला कितवा नंबर भेटला त्या. पहिला भेटला हा. पुणे फेस्टिवलचा पहिला प्राइज भेटला हा त्याला. ती कन्सेप्ट प्रेक्षकांना कळाली नाही, हा पण जजेस जी होतीत ना त्यांना काय त्यांना कळाली. मला काय म्हणायचंय, आणि ज्यावेळी अवॉर्ड फंक्शन असतं ना हा. त्यावेळी सांगायचं असतं डिरेक्टरनं तू काय मांडलेस तुझ्या दिग्दर्शनात. हा. त्यावेळी मी ही तेव्हा ती लोकांना कळाली. त्यावेळी लोक 1.5 ते पावणे 2 मिनिटं उभा राहून टाळ्या वाजवत होती, त्यांना काय दुसरं कळत नव्हतं. ज्यावेळी कन्सेप्ट सांगितली ते पण तात्या तुमच्या जुन्या गाया कुठं आहेत त्या मग? गाया मरून गेल्या, त्यातली एखादी ठेवली नाही बी? नाही ठेवली, नाही राहिली, नाही राहिलीच नाही. हा? नाही. घरचा बैल सुद्धा होता, हा 20 वर्ष बैलांनी मला साथ दिली. राजा नाही दिनकर म्हणून. घरचा मारत नका तू. होय होय त्यानं मारून असं दगडात दात सगळं पडलो. तात्यांचं पाडली ती दिवस बैल. मावळता 9 बजे घेऊन राहणार तारून कासरा असा वाईट म्हणतो वर बांधायचा. हा ती सोडायची ती मागणं धडा घातली, हा. मोठं सोडाव पडलं दात पडलं त्याच बैलानं. त्याच बाईला. पुन्हा मुंबईला जाताना भावाला गाडी घेऊन गेलो संध्याकाळची. ते म्हणतात डोंगी डावची
कशाला डेंगाण हे घालतो हा. पुन्हा इस्लामपुरात गेलो आणि गाडी सोडली. बैल असा बांधला आणि मी मागं फिरलो, त्यानं धडा गाठली डांबरे पडलं. हा. लुंगी ओळखलं नाही हो बैलाला. वळगलं नाही त्याला. हा हा हा. असं बैल होतं. बैलाला कपडे बदललं चालत नव्हते, तीच कपडे पाहिजे ते. तीच कपडे पाहिजे असे. तो बैल किती वर्ष सांभाळला? 20 वर्ष पिल्लो जलामलंच आपल्या घरात. हा. ती मोठा करून बैल आणून 20 वर्ष. मग शेवट एकला का ठेवला नाही पोरला बांधायला राहणार. आहे ना? मग एवढं दात पाडलं तरी एकला नाही. मी लहान असताना तो बैल मी घरचा बैल म्हणजे ती आई वडील निष्ठा. सुद्धा, आई सुद्धा होती बरीच वर्ष आमची. हा. ती म्हणजे आपला घरचा बैल आहे, द्यायचा ऐकायचा नाही. हे काय जण आहे? असा बैल होता का एवढा? नाही याच्यात नाही बारीक बारीक होत. ह्याच्यापेक्षा बारीक होता, पाच- पण 20 वर्ष होता. 20 वर्ष बैल काम केलं. मग आता ही गाय कुठं आणली काय दुसरी? ही गाय रेटल्यात नाही त्या. रेस्टॉरंट आणली? हा म्हणजे आमच्याच गावात घेतली. हा हा. गावात आणि ह्यो बैल कुठं आणला? तो बैल पाडळीच नाही का काय आणला. नाही हे तडवळे तडावळ का पाडळी. इथं शिराळा तालुक्यात तडवळे म्हणून गाव आहे, तिथनं आणला. हार्ड आहे का मला बैल चांगला. कामात टाकलं. कामाला चांगला आहे. काय वडील नाही काही नाही आपला ऐकत नाही. मग आवाज चांगला चालत असेल दोघं. होय होय चांगलं चालतं. चांगलं चालतं. आता ह्या आठवड्याभरात तर काम कमी आहेत, नाही तर शाळू पेराय सारे माराय काय काय चालू रोज चालू आहे. चालू. कसे आहे दिवस कसा आहे ह्यांचा? दिवस नाही एकरावर आता शाळू पेरायला एकर 2000 एकर आहे. त्यात काय काय करायचं? कोवायचं हा आधी पेरायचं पुन्हा मागणं कोळवायचं, नाही तर पाट मारायचं. सारं. हं. मग कसा एकर मग त्यो? 2000 एक एकर. मग दिवसात किती काढते ते एकर? तरी 2-3 एकर एका जागेवर जर असलं तर 2-3 एकर होते. 2-3 एकर होतंय. 4-5 हजाराचं काम करते ते की दिवसाला? करते आणि आणि- थोडं जागा असलं म्हणजे चालतं का नाही. हा. ती मग ते उरकत उरकत नाही. नाही. आपण मग काय माहिती का, बैलाची शेती फायद्यात आहे. फायद्यात आहे. तुम्ही बघा की ट्रॅक्टरचं पेरणी उगवय ना, होय, होय. न उगवत नाही. बैलाची बराबर पाहिजे अशी उगवते पाहिजे तशी उगवली. आणि उत्पन्न बी वाढतंय. कटर त्यामुळे बैलाची पहिलं 8 बैल आम्ही 10 बैल 8 बैल पाठी 5ला नांगोर आम्ही धरत होतो. हा. 9 नंबरी नांगोर. किती? 4 बैलाचा? 8 बैल 10 बैल हा. पहिलं लय वर्ष 20 वर्षाचं मागणं काम आहे. 20 वर्षापूर्वीचं काम आहे. हो तर मागणं नाव लय ज्यादा ट्रॅक्टर झालं. हा. जसं पण मी तुम्हाला सांगू का, ट्रॅक्टरची शेती तोट्यात आहे. थोडक्यात अहो सारं ट्रॅक्टर करते आता. हा. खात ओढते. आम्ही पाटाचं खात वाढायला पण ऐक ना, गाड्या तुम्हाला झोपीत होतो तुम्हाला सांगायचं बैलगाडी. का नाही, बैल ही शेतकऱ्यासाठी प्रामाणिक काम करतो. होय होय प्रामाणिक जीव ओतून काम करणार मालकासाठी. ट्रॅक्टर मालकाला बुडवणार आहे. बुडे होते. त्याचं पीक बी बुडवतंय आणि होय, ते होय. पैशानं खिशानं बुडवतंय. मग काय तर. हो, हो, हो. उपशत ही एक गाय चांगली ही गाय चांगली आहे. म्हणजे सांभाळणी नाही चांगली, पण गाय चांगली आहे. नाही हिने आणल्या नाही, मी जाणून दिल्या. हा. पहिल्या मालकानं लय हाल केलं होतं हे. असं झालं होतं. आता ती बरी झाली. हा ही म्हणजे माझ्या पार्कीतली ही अजून एक गाय आहे. हा. नाही चांगली गाय. फक्त दुष्य आहे ती आता. हा. पण ती पहिल्या मालकानं तिला आहे ना हा. दूध गाईला असून पाजलंच नाही, पाडी झाल्या म्हणून सगळं दूध इकलं 100 रुपये लिटरनं. हा. आणि पाडीची अशी अवस्था केली. मग त्यामुळे ह्यांना बारीक राहिली बारीक राहिली. मग ह्यांना नाद आहे म्हणून ती गाठून दिल्या त्यांना. आहे ना. हो आता झाली चांगली. पूर्वीपासून गाय आहे ती, आता होईल ना बरी. होय होईल. गाय म्हणजे पैदा चांगली दिली. पारख फेल जाणार नाही ना. नाही नाही नाही. तिच्या अंगात काय नाही, तिची पण तिची नजर नजर बघा की. बघा. हा मग मी तीच म्हणणार होतो तुम्हाला. तिची नजर कॅमेऱ्यात आहे. येथे पाहिजे जातीचे येड्या गाबाळ्याचे काम नव्हे, दिसायला गाबाळ आहे. हा. दिसामध्ये त्याचे म्हणजे नशिबानं तिला हा. तसं झालं. चला आणि पुढं बैल कुठे आहे? आहे की पहिली तापला अशी नागच आहे. आशील नाग आहे. हा. होय ह्यो बी होय. ह्यो खट्ट सिमेंटचा आहे. खट्ट सिमेंटचा आहे. हा. थांबूया का जाऊया मग? कोणी का आणलाय ह्यो? तो तडसर वांगीत आणलाय. हा. आणि गाय आहे ना
हा अशी सलगरी गायगत असं त्यांचं 10-12 एकर रान आहे हा आणि त्यात मोकळीच असायची हा आणि ह्यो बैल पण मोकळाच होता. हा आता आपण तिकडे जाऊ शकत नाही नाही ना. एवढं इथं तो राहायचं. काही शिंगा खाली होते की होय, होय. जवळ याच नाही म्हणतोय की. दुसरा निंबाळकर सरांचा सर्जा आहे ह्यो. हा एवढा इद्रा पण आहे त्याच्या अंगात. ह्यो मैदानात पळताना पण आतलाच आहे, आतनच पळणार. आतनं पण स्पीड आहे चांगलं. बरा आहे ना पण सिमेचा नाही, जरी असला नाही तरी चांगलाच आहे तो काय मान खाली होते. मालक पण जुना असणार आहे ह्या बैलांचा होय होय. आहे का ना. ही पण पिढीच्यात बैल हा. पाळणार आहे. कारण ह्यो पॅटर्न नाही का ना ही जुन्या पिढीलाच आवडणारा पॅटर्न नाही. ह्यांचं काय वैशिष्ट्य असेल हो? म्हणजे जुनी लोक अशीच बैल का ठेवत होती? ही ताकदीची बैल आहे ती आवताची. काम जास्त हा करणार. दिवसभर चालणार ही. म्हणजे दिवसभर चालणार. ह्यांना स्टॅमिना हा जास्त. ह्यांची कांबळ ज्या जास्त असते त्या ना तुम्हाला सांगायचं. हा आता तुम्हाला त्यात इंटरेस्ट आहे म्हणून सांगतो. ह्या ज्या कांबळ असतात का नाही हा हे निसर्गाने एक नाही त्यांचं रक्त थंड करायसाठी दिलेलं आहे त्या. कांबळ. हा कांबळ म्हणजे तिथं तुमच्या शरीरातलं रक्त गरम झालं का नाही हा ते तिथं येतं थंड होतं मग तिथून मग पुन्हा दुसरीकडे जाणार. सर्क्युलर. हा मग ते होतं टेम्परेचर मेंटेन करतं ते. कांबळ. त्यामुळे एक ना ही बैल उन्हात बी चालतात. हा असं आहे का? म्हणजे कांबळीचा पण वापर काहीतरी आहे. हा मग ज्या बैलांना कांबळ आहे ते हा. बैल उन्हात दमणार नाहीत. आपल्या पण बैलाला भरपूर कांबळ आहे. हा उन्हात चालणार. ज्या होय. बैलाला कांबळ नाही हा ते बैल उन्हात चालणार नाहीत. दापा टाकणार. हा हा मग हे कांबळीचा उपयोग आहे. हा ते कांबळीचा फायदा येतो त्या बैलांना निसर्गाने दिलेला आहे ते. ते पण मग पाळा बैलाला सुद्धा कांबळ असली तर त्याला त्याचा फरक पडत असेल. ते उन्हाळ्यात पाळणार बैल. पाळणार, हा टिकून राहणार ते उन्हाळ्यात. उन्हाळ्यात टिकून राहणार. जो कांबळ ज्या बैलाला आहे तो बैल उन्हाळ्यात त्यानं पाळायचंच ही माहित पाहिजे. ही नसणार आहे माहित कोणाला. नाही ना. ही तुमचीच एक वेगळी मुलाखत घ्यायला पाहिजे म्हणजे या गोष्टी सगळ्या माहित होतील. आता ह्यो बैल एक 20 वर्षाचा बडावा आहे. हो ना. होय म्हणजे एक 25 हा. प्लस वय असेल या बैला. तुम्ही बघा जुनी माणसं जी बैल पाळणार का नाही हा ही अशा माटाचीच बैल असणार. घेणार करून खाणारी. हा मग हे शेतकऱ्याला जगवणार. बरोबर आहे. मालकाला जगवणार. हा. पै- हे मालकाचा उपकार कधी ठेवणार नाहीत. नाही कधी आजारी पडणार नाहीत. काय नाही. कधी त्यांना तुम्ही खाया नाही घातलं तर ते म्हणणार पण नाहीत की मला खाया घालाच. म्हणजे जसं असेल तशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा राहणार. ते उन्हात बांधलं तरी ते दापा टाकणार नाही. थंडीत बांधलं तरी ते म्हणणार नाहीत की मला गार लागतंय. म्हणून ही रोखल जात आहे आपण हा घेतली ना. असं 20 वर्षाचा बडाव 25 वर्षे पूर्ण म्हातारा झालाय बैल. आहे ना. पण अजून दिवसभर चालतो दिवसभर चालतो. चालतो अजून पण. आणि अजून एका कासऱ्यानं सोडून देत नाही. मालक बिलक त्याला काय कळत नाही. असं ना. बैल इथनं सोडून जोत्यात घेतला हा की अजिबात मारत नाही. पण जाग्यावर त्याच्या कोणी पुढे जायचं नाही. शिवाय आता आपल्या गावातला आहे ना सगळ्यात जुना बैल आहे आवताचा. हा. ह्याच्यापेक्षा वयस्कर बैल नाही. म्हणजे आता गावात ह्याच्या वयाचा बैल नाही. नाही नाही ह्यो सगळ्यात जुना. तिची शिंग ती बघा की कुठे गेली ती. शिंग पूर्ण वाढून पुन्हा खाली वळले. वळलीत होय. हा आणि ती गायची आहे ना इथनच आपण बाट घेऊया. ते कुत्रा आहे कुत्रं तिथं. आहे, होय होय. ही गाय कुणीकडची आहे का. ही गाय आपल्याच गावातल्या एका मित्राच्या गायीला जन्मलेली आहे. हा ती ह्या मित्रानं आणली आहे. हा 5-6 येतं झाली तिची. काय किमतीत आणली हो. नाही अशीच आणली आहे. मग तो फायद्यात आहे. ज्यानं आणली तो त्यो फायद्यात. फायद्यात होय. 2 खोंड इकली त्याची. तिसरं एक खोंड आत्ता त्याचं आहे कुठतरी. हा. एक पाडी झाली होती ती आहे ती पण बघायची हिची पाडी आपण हा. आहे. आणि आता ती गाभण आहे वेळाला झाली. आणि ती गाय दुधाची आहे. दूध आहे होय. शाने आहे एकदम ती. हा तिचं मालक वारले. हा ती गाय अशी होती मालक जिथं झोप हिंडायला जाते हा जिथं झोप हा. मालकाच्या आसपास कुठे लावत नव्हती. बोलवलं की जवळ यायची. हा तिचं मालक वारले ते मित्राचं वडील. पण ती जबरदस्त पैदाशीला गाय आहे. बैलच दाखवलेला तिचं वासरू आहे. तिचं लक्ष आपल्याकडे आहे. होय होय. आपल्या चर्चा ऐकते ते ऐकते बा कान पाडून. कुत्र कडू जाऊ दिला नव्हती. हा म्हणजे जनावर एवढी हुशार आहेत तिला कळतं की आपला विषय चाललाय तिकडे. आपण 50 ते 60 फुटावर आहे ती. हा कान पाडून ऐकते. जाऊया. तिचं गाय आहे ना अजून एक गाय आहे? दाखवायची आहे ती गाय. कुठली गाय आहे ती. तीच आहे हा पण चांगली आहे. चांगली आहे. बघूया. तिला बाहेर सोडत नाही ती एवढी इद्री. बाहेर सोडत नाहीत. नाही नाही लई इद्री. आता बघा की
लईच खरंच इद्र आहे. तिची कान आणि नजर बघा. ही आता वेळेला पाडी झाली तिला. हा बघा जवळ एवढ्या लांब आहे तरी जवळ येऊ नका म्हणते. काय येऊनच देणार नाही. ही बैलाची पैदास आहे. आहे ना. हो हो माझ्या माहितीनुसार बैलाची पैदास आहे. ना हाय हाय विशेष ही पण नाही. आपल्या गावातलीच होती. हा आपण ह्याच्यापेक्षा जवळ जाऊ शकत नाही नाही जायचंच नाही. नाही तर ते काहीतरी काहीतरी लागून उद्योग लावून घेणार आपल्या याचं ते. पलीकडे वासरू तेजच आहे बरं का. पाडी आहे ती. हिजच आहे हिजच हिज आहे. हिजच आहे बार काय ना ती. लय खट्ट म्हणजे आईला सरस आहे. आई तर स्टॉपच आहे आणि त्याला लय उजवं हे पाडी आहे बघा. जाऊया का त्याच्याजवळ. 100 फूट असेल आपल्यापासून. होय होय पण तिचं पुरं लक्ष आपल्याकडे आहे. जबरदस्त. तिला वेटिंगला मित्रांची भांडणं काय डावाला हा मी नेणार आणि तू नेणार म्हणून नाही ते जेवण नेल का नाही हा. तो लय नशीबवान आहे. असं आहे. लय नशीबवान म्हणजे त्याच्या आयुष्यात त्यानं दुसरं ह्याच्यापेक्षा दुसरं चांगलं काम कुठलं नसलं. तिचा बाप पण आपल्या जवळ आहे हा. आहे ना. हाय ते आपण जाणार आहे त्याच्याजवळ. नाही ना बघायतलंच पाहिजे. ह्या पाडीचा बाप. मी तर म्हणेन ती कालवड ह्या दावणीलाच राहिली पाहिजे. हो हा कारण ती जी म्हणजे ह्या मालकाची जी मेहनत आहे. ती फळ दिली तिचं. हा आता ही आय जर अशी आहे तर ती दोन काकणार तिला सरस निघाल. लय सरस आहे म्हणजे बाप आईला लय लय- शांत आहे. हा हे गायवर गेली ना हो. हा ही गईवर गेली. गाय ही आय हा आणि ती कालवड. गायला अजिबात पुढं आलेलंच सण होईना. म्हणून ती एका जागेवर असते. तिला सोडत नाहीत अजिबात. पण धार देती मला. देणार नाही. गाय लय क्वालिटी कुणीकडे आणली होई गाय. ही गाव आपल्याच गावातली ही सुद्धा बाहेरनं नाही आणलेली. नाही ना. आता त्यांच्यातली ती ही जी आहे तिने मोडली जनावर. पण ही आपल्या गावातलीच आहे. पण ही हे- जी बैलाच्या पैदाशी असते ते अशा होते. हा एवढा ते राहते रग. रग राहते. ही आता परत कालवड बघ की अजिबात कान पाड नाही. कालवड असून खोंडाला झक मारायला आवड का नाही. ती जर खोंड असतं तर मग काय केलं असतं. पलीकडनं नाही का रस्ता तिच्याकडे जायला. थांबा बघूया एक मिनिट. बघ कालवड लय भारी आहे बघण्यासारखे. चला हाय हाय या. आहे ना बघा. या बोळात ना आता आपण जाऊया तिच्याकडे. थांबा तुम्ही नाही का जाऊ पुढं. हा कॅमेऱ्यात. कॅमेऱ्याला जाऊ दे. तुमची पाटकान बघू दे का लोकांनी. पत्र लागायसारखं आहे बरं. हा बोळा एकदम. आता बघा तिचं लक्ष सगळं इकडं आहे. इकडनं माणसं येते ते तिला माहिती आहे त्या पाडीला. ते बघा इकडंच बघणार. आणि ती बी आईला काही कमी नाही. तिला बी सण होणार नाही आल्याला जवळ. कसं आहे वस्तू आहे ना 100% केला. तो आपण जे बघितलं का नाही हा टॉप मध्ये येणार ही. ही आपण आतापर्यंत बघितलेले जनावरांचे. सगळ्यांना म्हणजे सरळ जाणार. ही जी जर सांभाळणी झाली ना व्यवस्थित ही कालवड ऐकणार नाही कुणाला पैदाशीला आणि दुधाला पण. ही दोन्ही साईडला चालते. चालती ना. हम्म. आता तिचं नशीब कसं कसं घडते बघूया. ती कोणाला दावण्याला राहते काय करते. हिथं तरी सांभाळणे व्यवस्थितच आहे. हा, हा. तो बैल बी त्यांचाच का. त्यांचा कोंड आहे आदत आहे. हा लय मार्क आहे. पण ही खरेदी आहे. खरेदी बाजारात आणलेला. हा, मी ओळखलं कसं. वा. खरेदी आहे. उत्सुकता आहे त्या पाडीला. हा चंचल आहे. 3-4 महिन्याची असेल. लय हा. दिवसाची नाही. आपण हिचा बाप पण बघायचा आहे. चला बघूया की, चला. चला पप्पू शेटने केलं काहीतरी काम बरं का. मला नव्हतं वाटलं. वाटलं नव्हतं. नव्हतं वाटलं. हे ऐकणारी आहेत आपला शब्द म्हणजे म्हणलं ना बाबा तू असं कर हा तर ती तसं करणारी माणसं आहे ती. सगळी भोळी बाबडी साधी गरीब म्हणजे
यात कोण असं धनशेट नाही, कोण गडगंज नाही, सगळे आपले आपण कसं हा. आहे असे आहेत सगळे. पण मी काय म्हणतोय ही किल्लासाठी- पाडी गावातनं बाहेर जाऊन देऊ नका. नाही 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 100% नाही जाणार. आता ही जर त्यानं बघितलं मालकाने त्या हा तर हिने दुसऱ्याला दिली म्हणजे बरं जेसनी देणार आहे तेसनी सुद्धा देणार नाही ती. आपला उद्देश एकच आहे की हा आपल्या गावात त्याच्यापाशी राहू दे किंवा त्यानं एखाद्याला देऊ दे, हा खिल्लारचं संवर्धन झालं पाहिजे. झालं पाहिजे. टिकलीच पाहिजे. तरुण आहे हा आणि त्यानं नोकरी बिकरी काय करण्यापेक्षा येऊन बिझनेस चालू केलाय. हा मग ही व्यावसायिक गोटा आहे. व्यावसायिक गोष्ट आहे आणि त्यानं ही सांभाळली. ती आता आपण जी काय बघितली का हा हा तिची ही पाडी. पाडी आहे. ही एकदा वेळ आली हा तिला पाडी झाली होती ती दिली बहुतेक कोणाला तरी. हा हा पण ते मालकाचा जीव आहे बरं का त्याच्यावर व्यसन नाही काय नाही हिला नाही येसन घालायची नाही म्हणते, आहे ना. नाही म्हणते ते असू दे, अशी गरीब आहे काय करत नाही. हा आता फक्त तिनं एकच ऐकलेलं नाही की तिला सांगितलं ह्यांच्यात बांधू नको, हा सेपरेट बाहेर भरपूर जागा आहे, हा. बैल आहे, तिकडं सेपरेट बांधायला चालू करा मग सांगितलं. तेवढं फक्त तिने करायला पाहिजे. हे आता कसं ह्यांच्या मुतात हा. ह्या गावाने असं नको आहे ह्याला हा बंदिस्त. बाहेर एका कासऱ्यावर बांधली चालतंय, ते आता तुम्ही येऊन गेलाय हा. ना ती उद्या ही बाहेर बांधलेली दिसेल बघा, आहे ना. दिसेल. आणि उद्या जर नाही बांधली हा. व्हिडिओ बघितल्यावर तरी 100% ही हा दिसेल. मग ही अशी बाहेर पाहिजे एका दाव्या. हा इथं जाम आहे. हे जामर लागला इकडे. पप्पू शेठ ह्या एक घराच्या पुढं बघा कशी बैलगाडी उभी केली. श्रीमंत माणूस आहे. ठीक आहे. मग इथं तुम्ही फॉर्च्युनर स्कॉर्पिओ इनोवा लावली असती तर तुम्ही त्याचा व्हिडिओ घेतला असता का? नाही 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 मग हिचं का घेतलं? म्हणून तर ती श्रीमंत आहे ना. श्रीमंत आहे हा. बैल कुठं आहे त्यांची? हाय बैल हे घराच्या मागे मग ही कोण आहे? आजी आहे काय? आजी आहे. आता आपण ती पाडी बघितली का तुम्हाला आवडली हा त्या पोरांची आजी आहे. आजी आहे काय? ती वस्ती तिची आहे ती आजी. आता कोणी जायचं? हे कुठलं गाव आहे? भीमावाड हीच की आपलं मग ही आपण गावात आलो का आता? मेन गाव आहे. हो आपण गावात आलोय. गावात आहे गावात. आता आपण घर आपलं गावातलं घर आहे ना हा नुसतं लांब न बघूया. तिथं